पैलवान निखिल शिंगाडे व पैलवान सुशांत शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना जे वह्या, पेन आणि कॅडबरी शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी जो कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि आपल्या जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे आबा, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आंधळी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमचे नेते अर्जुन सत्या काळे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सीताराम बापू, पत्रकार बापूराव गुंजवटे, विदुषेठ पैलवान, संजय शेठ भोसले, रुपेश भोसले, हनुमान दळस, आप्पासाहेब भोसले, त्याचप्रमाणे विठ्ठल बापू, या ठिकाणी उपस्थित असणारे नवनाथ सरपंच असतील, इंगळे सरपंच असतील, पाचवडचे सरपंच, अंबुलेवाडी सरपंच, एकनाथ कदम, केळेवाडीगावचे उपसरपंच, आदोलतात्या दळस, जगदाळे साहेब आणि सर्वांचीच नावं घ्यावीत असे आपण सर्वच माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितपणानं यावेळेचा जो आणि आपले ज्यांचा वाढदिवस आहे ते पैलवान सुशील आणि पैलवान सुशांत, निश्चितपणानं वेगवेगळ्या वाढदिवस प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचं नाव घ्यावं अशा मुख्याध्यापक सोनवलकर मॅडम आणि दुसऱ्या मॅडम. निश्चित प्रमाणानं लोक वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे करतात, पण या दोन बंधूंचा वाढदिवस हा त्यांनी विचार केला की चालू वर्षाचा वाढदिवस हा प्रत्येक शाळेला शैक्षणिक साहित्य देऊनच साजरा करायचा आणि त्याची सुरुवात आज आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी झाली. अजूनही दुसऱ्या असणाऱ्या प्राथमिक शाळा, आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व प्राथमिक शाळाला त्यांच्यामार्फत म्हणजे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. मग अशीच हनुमानी मागणी केली की बाबा आमची मुलं हायस्कूलला आहेत, पण त्याचं काय तुमच्याकडे ते मी मागणी करतो हायस्कूलसाठी मी निश्चितपणानं, कारण जर फोटो नसता तर मी म्हटलं असतं नाही वाटप केलं तर चालेल, पण आपल्याला हायस्कूलला मी वाटप करता येईल. हनुमाच्या मागणीला आपण तसा मान देऊया, कारण हनुमाचा पोरगा हायस्कूलला आहे का आता घेऊन जायचे. तर हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी उद्या आपल्या राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे भाऊ हे उद्या उपस्थित राहणार आहे. उद्या फार मोठा कार्यक्रम आहे, तर उद्या त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी पैलवान सुशील आणि पैलवान सुशांत यांना त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे त्याच्यासाठी त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पैलवान चिरंजीव सुशील आणि सुशांत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या ठिकाणचे सर्वच मान्यवर, कारण आता मामू शेटनी जवळजवळ सगळ्यांचीच नावं घेतलीत, नावं घेण्यात पुन्हा मी तेवढासा वेळ घेत नाही आपला सर्वांचा, तर सर्वच मान्यवर उपस्थित, या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी बंधू भगिनी, सर्वप्रथम मी सुशांत आणि सुशील या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं देतो. त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे वडील या विभागाचे नेते आदरणीय नवनाथ आबा शिंगाडे यांनी आज मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा, वह्या, पेन वाटपाचा आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचंही धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरं पाहिलं तर आता बघितलं आल्यावर थोडंसं विषयांतर होतं आहे, परंतु जेवढे पाहुणे आहेत तेवढे विद्यार्थी संख्या कमी पडते. आणि आता कसं होतं, मग शिक्षक म्हणणार का मुलं बाहेर जातात, गावातली माणसं म्हणतात बाहेर जातात, परंतु एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जिल्हा परिषदच्या शाळा ह्या टिकल्या पाहिजेत
आणि विद्यार्थी आपल्या गावातल्या शाळेतच राहिले पाहिजेत, तरच या शाळा टिकणार. कारण सगळ्या माणसांनी भविष्यात परगावी किंवा फी देऊन शिक्षण घेणं किंवा गाडीने बाहेर पाठवणं सगळ्यांना शक्य नाही. आणि सर्वसामान्यांनी शिक्षण घ्यायचं असेल तर जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजेत. त्यासाठी सर्व या ठिकाणी आज सर्वच गावातील परिसरातील मान्यवर आहेत. म्हणून मी एक आपणा सर्वांना विनंती करतो की जिल्हा परिषदेच्या शाळेचा पट आणि शिक्षक संख्या कशी वाढेल यासाठी आपण सर्वांनी निश्चितपणानं प्रयत्न करावेत. या ठिकाणी गावकऱ्यांनी जर लक्ष दिलं किंवा मनात आणलं आणि कुणीतरी पुढं होऊन जर पुढाकार घेतला तर निश्चितपणानं बाहेरच्या गाड्या बंद होऊन या ठिकाणी गावातला पट वाढण्यास मदत होते. त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करावेत. या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन नवनाथाबांनी केलं त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि सुशील आणि सुशांतला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या सर्वांचं या ठिकाणी चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. वाढदिवसानिमित्त शालेय वाटपासाठी आमच्या विनंतीस मान देऊन आपल्या गटाचे नेते, तालुक्याचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाबा, आंधळी गटाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या, मामुशेठ, विठ्ठल बाप्पू, बेजवडीकर सर्वजण आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. मॅडमला हे द्या की किती राहिलेलं मुलांच्या वयाने कॅडबरीची द्या. कॅडबरी कुठे द्या काय उभा करताय पुढे काय जेवण असतं पुढे तुमचं बाहेर